पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी मुद्देमाल वाटप करण्याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सूचना तसंच मार्गदर्शन केलं होतं। त्या अनुषंगाने 31 तारखेला मुद्देमाल वाटप दिनानिमित्त फिर्यादी साक्षीदार यांच्या अंबड पोलीस स्टेशन नाशिक इथं गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला। सदर कार्यक्रमात एकूण 47 गुन्ह्यांमधील मुद्देमाल हा संबंधितांना सुपूर्द करण्यात आला। त्यात मोटरसायकल कंपनीतील जॉब तसंच इतर साहित्य, मोबाईल फोन, सायलेन्सर, बॅटरी, सायकल आदी मुद्देमालाचा समावेश आहे। सदर मुद्देमालाची एकूण किंमत 28,18,737 अशी आहे। सदर मुद्देमाल संबंधितांना परत मिळाल्यानंतर नागरिकांनी अंबड पोलीस स्टेशन नाशिक यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसंच अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस निरीक्षक अशोक नजन यांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली। अंबड पोलीस स्टेशनतर्फे आज मुद्देमाल वाटप दिनाच्या निमित्तानं एकूण 47 मुद्देमाल या महिन्यामध्ये अंबड पोलीस स्टेशनकडून परत केले गेलेले आहे। त्यामध्ये 18 मोटरसायकल, 1 कार, 4 मोबाईल, 8 सायलेन्सर आणि इतर बाकीचे असे सगळे मुद्देमाल परत केलेले आहेत। त्यामध्ये सर्वात मोठा मुद्देमाल हा संतोष बबनराव शिंदे, राणा कलानगर, दिंडोरी यांच्या कंपनीतील जॉबच्या संबंधानं मुद्देमाल होता। 7,89,237 रुपयाचा, म्हणजे जवळजवळ एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हा आपण परत केलेला आहे। इतर सर्व जे मुद्देमाल आपण या महिन्यात परत केले त्या सर्वांची एकूण किंमत 28,18,737 इतकी होते, म्हणजे 28,18,737 रुपयांचा मुद्देमाल हा अंबड पोलीस स्टेशन करून ह्या जानेवारी महिन्यामध्ये परत देण्यात आलेला आहे। ज्या कोणाचे मुद्देमाल इकडे येतात, आमच्याकडे राहतात, आम्ही ते मुद्देमाल त्यांना कधी बॉन्ड पेपरवर तर कधी कोर्टाच्या आदेशान्वये परत करत असतो। किरण आहे, न्यूज टुडे, अंबड, नाशिक।